बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान, प्रकरण 8. गंगाधर रात्रभर जागला. बाहेर पाऊस मातला होता. सुसरी दुथडी वाहत होती. तो एकटा एक एक प्रेत उचलत तळघरातून वर आणू लागला. कन्नी जोरात रडत होती. गिरिजा उठली. अहो, हे अति होते. गिरिजा, मी आलेला ताव घालवला ग. पाणी टाकायची घाई केली. आता पुन्हा भट्टी पेटवत लोखंड नव्यानं तापवून आलं. पण त्याआधी आधीची ही घाण निस्तरतो. तू झोप शांत. वादळ वाऱ्यात त्यानं काशीला खांद्यावर घेतलं. मरणाच्या पावसात तो काशीचं मरण वाहत गढी उतरू लागला. चिखल तुडवत शिवालयाकडे आला. शिवालयासमोर पडीक मारणात उन्हाळ्यात वनीकरण विभागानं खड्डे चर खोदून ठेवले होते. पण पावसाळा लागला तरी वृक्षारोपण झालं नव्हतं. मारणाच्या सीमेवर खोल खड्ड्याची चारी होती. गंगाधरनं एक एक करीत दोन्ही प्रेत त्या चारीत टाकले. वारा, पाऊस, चिखल यात त्यानं फावडीनं खड्डा पुरला. पावसात घाम निघाला, पण पहाट पावेतो त्यानं काम तडीस नेलंच. तो गढीवर परतला. गिरिजा लहान भवानीच घट्ट छातीशी लावत झोपली होती. मूलबाळ नसलेली गिरिजा भवानीत वेगळं सुख शोधू पाहत होती. गूढता रहस्य पांघरू पाहणाऱ्या गढीत 4-5 दिवस 2 आवाज रान उठवीत होते. एक कन्नीचा तर दुसरा भवानीचा. गिरिजा, या सापाच्या पिल्लास आवर. अहो, सापाचं पिल्लू असलं तरी त्याला दूध तर हवं ना. मी कुठून आणू? सापाच्या पिल्लास दूध पाजू नये गिरिजा. ते काही नाही. या निष्पाप जीवास हात लावायचा नाही सांगून ठेवते. गिरिजा, मोह सोड. किती दिवस गोंजारशील तिला? दूध पाजलं तरी सापाचं यत्र गरळच ओकतं हे विसरू नकोस. मुकाट्यानं गावात जा आणि गाईचं दूध आणा. गिरिजा संतापली. रोज तर आणतोय, संपलं का? की बासुंदी करायची पुन्हा हिच्यासाठी ही? गिरिजा थरारली. गंगाधर आता फक्त शंभूची वाट पाहू लागला. पण त्याआधी प्रभूने मालकच आपली आई राधाबाई सोबत आले. राधाबाई 70च्या आसपास पोचलेल्या, तर प्रभूने 45-50 ओलांडलेली. गळ्यात जानफ तर राधाबाईच्या हातात जपमाळ. गिरिजा व गंगाधर एकदम घाबरल्या मनस्थितीत त्यांनी मालकाची सारी बर्दास्त ठेवत सोय केली. गंगाधर, सह्य पर्वताचा पाऊस किती जोराचा असला तरी कसा शिस्तीत असतो ना. आणि सातपुड्यातला हा पाऊस अगदी बेशिस्त उंडारल्यागत वाटतो. म्हणूनच आईस इकडे यावंसं वाटत नाहीये. म्हणून ही गडी विकायला काढली आम्ही. पण तिकडे गिराईक लगेच मिळत नाही. मालक, का विकता ही पूर्वजांची गडी? गंगाधर, ही गडी आमच्या पूर्वजांची नाही रे बाबा. आम्ही तर या शंभू महादेवाची पुजारी. पण गडीचे शूर पराक्रमी वारसदार गेले आणि पुजारी या नात्यानं ही गडी आमच्या पूर्वजांकडे आली. पण गेल्या 3 पिढ्यांपासून आमच्या कुलात या गढीमुळं की काय पण शांतता लागत नाही. शिवालयात येणारे महंतचे आजोबाही आमच्याच वंशातले. पण त्यांनी संन्यासी जीवन स्वीकारलं ते सुटले. पण आम्ही या गडीच्या मोहात पडलो आणि जाऊ दे. पण आता आईला ही गडी ठेवायचीच नाही आहे. मालक, इकडचं कुणी घेणार असेल तर? गंगाधर, घेणारा कुठलाही असो, कुणीही असो, आम्हास त्याच्याशी देणं घेणं नाही. फक्त ही गढी व गडीची जमीन विकायची एवढं निश्चित. मालक, लहान तोंडी मोठा घास, पण एक सुचवू? काय? माझा एक मित्र आहे बार्शीला. आपली हरकत नसेल तर त्याला विचारून पाहू का? त्याला अशीच गडी हवी आहे. अरे मग विचार. त्यात परवानगी कसली घेतोयस? लवकर विचार व कळव. गंगाधरनं प्रभूने मालकाकडून गढी, शिवालयाजवळील भरपूर जमीन साऱ्याची किंमत काढून घेतली.
बार्शीतल्या मित्राचं नाव सांगत स्वतःच खरेदी करण्याची तयारी सुरू केली. पण खरेदी होई पावे तो त्यानं स्वतःचं नाव येऊच दिलं नाही. त्यानं घागरीतले रुद्राक्षे काढत मोडण्याचं ठरवलं. पण शंभू शंभू केव्हा येणार? पाथरवटाचं जगणं म्हणजे जिथं दगड काम मिळेल तिथंच रमणं. एकदाच हाताला काम मिळालं की मग घर गाव 6 महिनेही सुटे. कुणीच कुणाची फिकीर करायचं काम नाही. काम संपलं की होईल परतणं असा साधा हिशोब. पण काशीचं जाणं तसं नव्हतं. गौरीचं तर मुळीच नाही. महिना उलटला तरी दोघे परतले नाहीत म्हणून त्याची वाट पाहणारं कोणी नसलं तरी शंभू होताच. शंभूला आधीच भीती होती व ती खरी ठरू पाहत होती. काशी आपल्याशिवाय कुठंच दुसरं काम घेणार नाही. इथं तर तो कामास गेलाच नाहीये. शंभू बिथरला व त्यानं खानदेशात जायचं ठरवलं. सोबत दुर्गा व भैरूलाही घेतलं. प्रवासात नाशिकला त्याच्या डोक्यात काय तरळलं पण त्यानं एकाएकी विचार बदलला. नाशिकला त्याच्याच ओळखीचा एक पुलाच्या बांधकामावर मजुरी करीत होता. शंभू त्याला भेटला. शंभू रात्रभर त्याच्याकडेच मुक्कामाला थांबला असताना दुर्गा व भैरूला त्यानं तारापूरला न नेता तिथेच ठेवलं. दुर्गे, मी 2-4 दिवसात परत येतो, तोवर तुम्ही इथंच थांबा. एवढंच बोलला तो एकटाच तारापूरला निघाला. शंभूला गडीची माची चढताना लांबूनच गंगाधर इंगळेनं पाहिलं. सावज स्वतःहून शिकाऱ्याला शोधत येईलच ही खात्री असल्यानं तो तयारच होता. गंगाधरनं गिरिजाला भवानी तळघरात ठेवायला पाठवलं व तळघर मुद्दाम उघडं ठेवायला लावलं. शंभू, कसं येणं केलंस बाबा? मीच तिकडे येणार होतो. गंगाधर, 2-3 दिवसाचं नाव करून काशीस आणलं आणि तुम्ही परतलेच नाहीत. त्यात गौरीही आली, तीही नाही म्हणून काळजीनं आलोय तपास करायला. कुठं आहेत ते? आधी चहा पाणी घे. एवढ्या लांबून आलाय मग सारं सांगतो, म्हणत गंगाधरनं गिरिजाला आवाज देत खालून बोलवत चहा सांगितला. पण ते कुठे आहेत गंगाधर? आणि तूही बार्शीला सामान घेऊन यायला निघाला होता ना? शंभू, काशी व मी इथं आलो त्याच दिवशी गडी प्रभूने मालकानं विकली. पण ज्या नवीन मालकानं घेतली त्यानं पगार वाढवून देत आग्रहानं थांबायला लावलं. काशी व मी ऐकतच नव्हतो. तो खूपच विनवणे करत निदान महिनाभर तरी गडी सांभाळा म्हणून गळ घालू लागला. तेव्हा काशीनंच त्यास होकार दिला. आठवड्यातच गौरी भवानीच घेऊन आली. काशीनं तिलाही थांबवलं. तेवढ्यात चहाऱ्यानं गंगाधर बोलायचा थांबला. अरे पण तिकडं घराचं बांधकाम सोडून हा राहिलाच कसा? चहा घेत शंभू उद्गारला. तोच उलगडा मला नंतर झाला शंभू. परवा छोट्या भवानीस टाकत ते रात्रीच निघून गेले. कुठं गेले, का गेले काहीच न सांगता अचानक निघून गेले ते. मी शोधतोय वेड्यागत. बार्शीला गेले असतील म्हणून मी उद्या भवानीच घेऊन निघणार होतो, तर तूच आलास इकडं, बरं झालं. जाताना रात्रीचं नदीवरून येणाऱ्यांनी त्यांना घागरी घेऊन जाताना पाहिलंय, एवढाच एक सुराग लागलाय. गंगाधर शंभूकडं पाहत ठाव घेत म्हणाला. गंगाधर, पण भवानी टाकत गौरी जाईलच कशी? काहीतरी गडबड असेल. पण शंभू, ते घागरी का व कुठून घेऊन गेले असतील? घागरीत काय असेल? भवानी कुठं आहे? लहानशी पोर ती कशी राहिली? शंभू इकडे तिकडे पाहत काळजीनं म्हणाला. गिरिजा व ती खाली आराम करत असाव्यात, म्हणत गंगाधर शंभूस घेत तळघराकडे चालू लागला. शंभूला तळघरात जाताना कसं कसंच होऊ लागलं. दोन्ही तळघरात उतरले तशी चहा देऊन परतलेली गिरिजा भवानीला शंभूकडे देत वर निघत जिन्यावर थांबली. गिरिजा, थांब, जाऊ नकोस. भव्यास उवारणे, मला शंभूशी बोलायचं आहे थोडं, गंगाधर म्हणाला. शंभू भवानीचे पापे घेत कवटाळू लागला. भवानी टकामका पाहू लागली. तोच गंगाधर पुढे सरकत भव्यास घेत तळघराच्या दाराजवळ थांबल्या गिरिजाकडे द्यायला गेला. काशी, थांब, मी भव्यास देऊन आलोच, म्हणून गंगाधर वर चढला.
पण वर चढताच त्यानं खाडकन घाईत दरवाजात लावत कुलूप ठोकला. गंगाधर फक्त पाहत राहिला. दरवाजा खाडकन का लावला हे त्याला कळेना. अगदी तोच कित्ता गिरवला गंगाधरनं जो काशीसाठी गिरवला होता. 7 दिवस तळघरातच काहीही न देता शंभूशी ठेवले. शंभू गांगरला. दुर्गा व भैरू आपली वाट पाहतील. इथं तर आपल्यापुढं काय वाढून ठेवलं महादेव जाणे. काशी व गौरीचं काय झालं असावं. ते कशाला भवानी सोडून निघून जातील. आणि मग यानं आपणास कैद का केलं. तो विचारांच्या तंद्रीत काळजीत अंधारात इकडे तिकडे फिरू लागला. त्यानं टाक्यात उतरून घागरी आहेत का हे पाहिलं, पण त्यास घागरी आढळल्या नाहीत. 7-8 दिवसांनी दार उघडलं. तळघराचं दार उघडता शंभू धडपडत उठला. एरवी शंभूनं गंगाधरचं एका मुक्कीतच खोबरं केलं असतं इतकी ताकद अंग मेहनतीनं त्यानं कमवली होती. पण उपाशी पोटी व आत्ताचा प्रसंग पाहून त्यानं नरमाई स्वीकारली. गंग्या, काय करतो हे? का कोंडलं मला? सोड मला. दुर्गा वाट पाहत असेल. आणि आधी काशी गौरी कुठं आहे तेही सांग. शंभू, मी तुला कोंडलं याची कल्पना आली असेलच. काशी व गौरी आहेत सुखरूप खजान्याच्या शोधात. पण आधी तुम्ही नेलात तो खजाना कुठं ते सांग. गंग्या, खजान्याच्या शोधात म्हणजे कुठे गेलेत ते नीट सांग. आणि आधी कोणता खजाना नेलात याचा अर्थ काय? शंभू कातावला. शंभू, मागे बार्शीला परतताना सोन्याच्या रुद्राक्षाच्या घगरी नेल्या होत्या ना तुम्ही? तोच खजिना? अरे मुठीभर रुद्राक्ष नेले होते बास. हे बघ आणि घे, पण काशी गौरी व मलाही सोड. खिशातून आणलेले सर्व रुद्राक्ष परत करत शंभू म्हणाला. गंगाधर चकाकत्या रुद्राक्षांना त्याच्याचकडे परत करत शंभूला पुन्हा विचारता झाला. शंभू, कुठून? आणि बाकीचा खजाना कुठे? कुठून म्हणजे? पाय विहिरीतूनच. तुला तर काशी बोललाच असेल ना. पण काशी गौरी कुठे गेलेत मग? चल, त्यांना शोधू आपण. खजाना ठेवलाय तिथेच गेलेत ते. गंग्या, ते आत घुसलेच कसे? काशी गेलाच कसा? माझ्याशिवाय परतीचं दार उघडत नाही हे माहीत असताना तूच पाठवलं असेल त्याला. परतीचं दार म्हणजे? अरे, आत प्रवेशताना दरवाजा त्याच्याशिवाय उघडत नाही, परत येताना माझ्याशिवाय उघडत नाही. म्हणजे तो आता मध्येच अडकला असावा. बापरे, केव्हा घुसले ते आत? पण दरवाजा उघडलाच कसा? ते जाऊ दे. आधी तू काहीतरी खा आणि मग चल, आपण दोघेजण जाऊ शोधायला. गंगाधर उत्सुकतेने म्हणाला आणि त्याने गिरिजास हाक मारत दूध मागवलं. अरे गंग्या, गिऱ्हाणाच्या दिवशीच दरवाजा उघडत असावा बहुतेक. म्हणजे येणाऱ्या गिऱ्हाणालाच उघडेल दरवाजा. पण गिऱ्हाण तर परवा येतंय. शंभू, दूध घे. परवा गिऱ्हाण आहे तर परवा जाऊ, पण काशीला बाहेर काढूच. मी चुकलो. आधी तुला भीतीनं खोटं बोललो की काशी व गौरी पळून गेलेत असं, व तुझ्या भीतीनंच तुला आतही डांबलं. पण भावा, आता आपल्या काशीच बाहेर काढू आपण. गंगाधर गोडाईनं बोलला व आणखी दुसरा ग्लास भरून दूध पाजलं शंभूला. गंगाधर, पण परवा गिऱ्हाण आहे तर त्याआधी काशी घुसलाच कसा हे मला समजत नाही. आणि आता गिऱ्हाण येतंय तरी त्याच्याशिवाय माझ्यानं दरवाजा उघडणारच नाही. शंभू, तो कसा घुसला हे मला कसं ठाऊक असणार. पण तू आहेस ना, तर पाहू आता. गंगाधर, पाय विहिरीतलं दार उघडायला पाहिजे काशीशिवाय माझ्याचं ना. उघडेल भावा, पाहू आपण परवा. पण आणखी कुठे रस्ता असेल ना दुसरा? नाहीच दुसरा रस्ता. पण चल, मला बाहेर काढ तळघरातून. शोधू आपण परवा आणि काशीला काढूच. शंभू, ऐक. परवा पावे तू तुला इथंच राहावं लागेल. कारण तारापुरात माझ्याविषयी व खजान्याबाबत काही बाई वावड्या उठल्यात. म्हणून फक्त 2 दिवस इथंच राहा भावा, आपल्या दोघांच्या सुरक्षिततेसाठी. गंगाधरनं विनवलं आणि शंभू हिरमुसला. भवानी कशी आहे रे? माझी सून आहे ती. शिवालयात तर विवाह लावला होता आम्ही त्यांचा, आपल्या रिवाजाप्रमाणे.
तिला पुन्हा पाहायचं रे एकदा. शंभू कळवळला. पण तो पावे तो मुठी वाळत गंगाधर वर चढला व पुन्हा दार बंद. शंभूला वाटलं मी गंगाधरला बनवलं व गंगाधरला वाटलं मी शंभूला उलटवलं. पण दोघांनाही कुठं माहीत होतं की त्यांच्याच नियोजनाप्रमाणे घडणार का. शंभू विचार करू लागला. गिरानं आधी दार उघडलं कसं? काशी खरंच आत गेला असावा का? समजा दार उघडलं असावं, काशी आत गेला असावा, मग कन्नी निघाली तसल्या मार्गानं काशी घागरी घेऊन बाहेर पडला असावा का? अन निघून गेला असावा का? पण आपण काशीला ओळखतो. तो स्वार्थी आहे हे नक्की, पण छोट्या भवानीस टाकून तो कधीच जाऊ शकणार नाही. मग आतच अडकला असावा. आत असेल तर मग आपल्याला दार तर उघडणार नाही, पण शंभू गिराणाच्या दिवशी इथनं बाहेर काढेल आपणास, तर हीच संधी साधत आधी भवानीच घेत निष्ठू, मग नंतर शोधू काशी व गौरीस. गंगाधर वेगळ्याच फिराकमध्ये बाहेर कन्नी जोर जोरात भुंकत होती. तो आवाज त्याची विचारतंत्री भंग करत होतीच, तरी तो समाधी लावू पाहत होता. जर शंभूनं गिराणा दिवशी खजाना पावेतो आपणास नेलं, तर त्याच्या मतीनं खजाना काढायचे आणि मग याचं कांड. शंभू बरंच खरं बोलत असावा, पण काशीपेक्षा त्यानं काहीच आडेवेडे न घेता खजाना असल्याचं कबूल केलं व त्यात या दोघांनी मुठी भरूनच रुद्राक्ष नेले असावेत हे निश्चित. कारण तिघे तेच बोलले. तिघाच्या बोलण्यात याबाबतीत एक वाक्यता आहे. पुनव आली. या पुनवेला तारापूरला 2च्या सुमारास अर्धा तास खंडग्रास ग्रहणच होतं. गंगाधर रात्री बंगळीवर बसून जागाच होता. तो सारखा गढीतून पुन्हा पुन्हा चंद्राकडे बघत होता. आज आभाळात पावसाचे चिन्हे दिसत नव्हते. स्वच्छ आकाश दिसत होतं व पूर्णाकृती चंद्र प्रकाशत होता. 12च्या सुमारास चंद्राच्या विरुद्ध दिशेनं आकाश काळवंडू लागलं. अचानक पावसाचं वातावरण तयार झालं, पण चंद्र अजूनही झाकला गेला नव्हता. ऐन 1-1:30च्या सुमारास गंगाधरच्या डोळ्यात घेरी दाटू लागली. तो पुन्हा पुन्हा झोप झटकत होता, पण घेरी दाटतच होते. भुंकणाऱ्या कन्नीचा आवाजही त्याची घेरी भंग करू पावला नाही. शंभू मात्र जागाच होता. आजच आपणास बाहेर पडता येईल, अन्यथा आपली सुटका नाही. तो सारखा अंधारात डोळे फाडून फाडून दाराकडेच बघत होता. केव्हा गंगाधर येतो व दार केव्हा उघडतं हीच आस लावून. 2ला चंद्रास धरेच्या छायेनं घेरायला सुरुवात केली. गंगाधर बंगळीवर झोपेच्या अधीन झाला. कन्नी जोर जोरात भुंकायला लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.